3 वर्षांनंतर अखेर सत्यम नगरला नळाचं पाणी. महिलांच्या हंडा मोर्चानंतर प्रशासन जागे. नगरसेवकांनी स्वतः हजर राहून युद्ध पातळीवर काम करून घेतले. नागरिकांकडून तीनही नगरसेवकांचे आभार. चंदनजीरा परिसरातील सत्यम नगरमध्ये गेल्या 3 वर्षापासून पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळालाय. काही दिवसांपूर्वी महिलांनी भर उन्हात रिकाम्या हंड्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल स्थानिक माध्यमांनी घेतल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी खडबडून जागे झाले असून काल गुरुवारी सत्यम नगर भागात बंद पडलेला पाणीपुरवठा तांत्रिक दुरुस्ती करून पुन्हा सुरू करण्यात आला. मागील 3 वर्षापासून पाईपलाईन लिकेजमुळे परिसरातील 3 ते 4 गल्ल्यांमधील शेकडो घरांना नियमित पाणी मिळत नव्हते. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही कोणती ठोस कारवाई होत नसल्यानं सत्यम नगर परिसरातील संतप्त महिलांनी 5 ते 6 दिवसांपूर्वी हंडा मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाणी विकत घ्यायचं असेल तर महानगरपालिकाचा उपयोग काय, असा सवाल महिलांनी उपस्थित केला होता. या आंदोलनानंतर प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक अनिल तिरुखे, नगरसेवक सुनील बोर्डे आणि नगरसेवक रुबीना माजिद पठाण यांनी स्वतः सत्यम नगर भागात हजर राहत प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आणि मागील 3 वर्षापासून असलेलं पाईपलाईन लिकेज तात्काळ दुरुस्त करण्यात आले. तांत्रिक अडचणी दूर करून अखेर आज सत्यम नगर परिसरात नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. अनेक महिन्यानंतर नळाला पाणी आल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. परिसरातील नागरिकांनी आणि महिलांनी तिन्ही नगरसेवकांचे आभार व्यक्त करत आता तरी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाची आणि समस्येची स्थानिक माध्यमांनी घेतलेली दखल महत्त्वाची ठरली असून बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान परिसरातील खोदलेले खड्डे पूर्णपणे बुजवून भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येते आहे. नगरसेवक अनिल तिरुखे, नगरसेवक सुनील बोर्डे आणि सामाजिक कार्यकर्ते माजिद खान यांनी सत्यम नगर परिसरात फेरफटका मारत प्रत्येक घरात पाणी पोहोचत आहे का याची प्रत्यक्ष पाहणी केली. काही 4 ते 5 घरांमध्ये पाणी पोहोचले नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर अनिल तिरुखे यांनी स्वतः नळाच्या मोटारमध्ये पाणी भरून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रत्येक घराला नियमित पाणी मिळत आहे का याची त्यांनी विशेष दखल घेत नागरिकांशी संवाद साधला. प्रशासनाचे आभार व्यक्त करते. गेले 3-4 वर्ष आमच्याकडे पाणी येत नव्हतं आणि हा नळाचा प्रॉब्लेम होता. आज तो सॉल्व झालेला आहे. त्या दिवशी उन्हात अनात आम्ही हंडे घेऊन उभा राहिलो इथं आणि मोर्चा काढला होता. त्यानंतर आमच्या प्रशासनाला जाग आली आणि आज आम्हाला पाणी मिळालं आहे. आमच्या नगरसेवकचे पण मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आमच्याकडे लक्ष देऊन आणि तात्काळात काळजी करून आमच्याकडे सगळ्याकडे लक्ष दिले आणि लवकरात लवकर नळाला पाणी आले. मी प्रशासनाचे आभार मानते व नगरसेवकचे बी आभार मानते. धन्यवाद. माझं नाव कावेरी इंद्रराज हुड. असंच आम्हाला पाण्याची अडचण नाही यावं. आता हमेशा पाणी यायला पाहिजे. आम्ही मोर्चा काढला त्या दिवशी, त्याचा आम्हाला फायदा झाला आणि नगरसेवकाचं आणि प्रशासनाचं आम्ही आभार मानतोय. बस एवढं बोलून मी माझं. ते 3 वर्षापूर्वी पाणी आम्हाला मिळत नव्हतं आणि आता एक दिवस असं आपलं मोर्चा काढला आपला हंड्याचा, महिला मंडळानं, पुरुष मंडळानं. तर आम्हाला नगरसेवकनं पाणी 4-5 दिवसातच आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. यांचे आम्ही आभार मानतो. मागील 3 ते 4 वर्षापासून सत्यम नगर या एरियात कम से कम 400 ते 500 लोकवस्ती असताना लोकांचे घरं असणाऱ्या ठिकाणी आजपर्यंत 3 ते 4 वर्ष कमीत कमी झाले या एरियातनी पाण्याचा थेंब येत नव्हता. पण मागील 3-4 दिवसाआधी महिला मंडळाने हंडा मोर्चा काढला आणि त्याच्यात प्रशासनानं उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आमच्या येथील प्रस्थापित नगरसेवक जे नवीन झालेले त्यांनी प्रयत्न केले आणि लवकरात लवकर आम्हाला पाण्याची सोय करून दिली. त्याबद्दल आम्ही नगरसेवक आणि प्रशासनाचे धन्यवाद देतो. प्रदीप कान्होजी जामनिक. आणि याच्यानंतर पण त्यांनी व्यवस्थित पाणी सोडावं अशी आमची विनंती.